नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। दुधात ज्याप्रमाणे साखर विरघळते त्याप्रमाणे राजस्थानी समाज विविध प्रदेशात सामावून जातो, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या नेत्या वसुंधरा राजे शिंदे यांनी केले। भाजपच्या राजस्थान प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजस्थानी प्रवासी संघातर्फे शिंदे यांचा तलवार व ओढणी देऊन सत्कार करण्यात आला। म्हात्रे पुलाजवळील सिद्धी गार्डन येथे हा कार्यक्रम झाला। खासदार देवजी पटेल, प्रवक्ता शायना एनसी, मुंबई भाजपचे अध्यक्ष राज पुरोहित, आमदार गिरीश बापट, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, नगरसेविका मेधा कुलकर्णी, राजस्थानी प्रवासी संघाचे अध्यक्ष दलवीर सिंह चौहान यावेळी उपस्थित होते। राजस्थानमध्ये नोव्हेंबर महिन्यात होत असलेल्या निवडणुकीसाठी राजस्थानी बांधवांनी गावाला येऊन मतदान करावे असे आवाहन करून शिंदे म्हणाल्या, काँग्रेस राजवटीला नागरिक कंटाळले असून त्यांना बदल हवा आहे, त्यासाठी निमंत्रणाच्या अक्षता देण्यासाठी येथे आले आहे। व्हायब्रंट गुजरातच्या धर्तीवर राजस्थानचा विकास करण्याची क्षमता भाजपातच आहे। विविध उद्योगांच्या माध्यमातून राज्यात 1,70,000 कोटी रुपयाची गुंतवणूक होणार होती, मात्र काँग्रेसचे सरकार सत्तेवर येताच वीज गायब झाली, त्यामुळे तेथील उद्योगांनी पुण्या मुंबईची वाट धरली असे त्या म्हणाल्या। पुण्यातील शिंदे छत्री म्हणजे आमच्या घराण्यातील पूर्वज महाजी शिंदे यांची समाधी आहे असे पुण्याविषयीची नाते सांगून त्या म्हणाल्या, गेल्या वेळी पुण्यातील बांधवांची भेट घेण्याचे राहून गेले होते। यापुढे मुंबई, कोलकाता, गुवाहाटी, चेन्नई, बेंगळूर येथील समाज बांधवाच्या भेटीला जाणार आहे। हे सिद्ध, हाय। अरे ये क्या, पेढ़ा और लड्डू दोनों एक साथ? हाँ, एडमिशन का पेढ़ा और नौकरी का लड्डू। ये कैसे? अब तो खुशी होगी डबल, क्योंकि सिद्धांत कॉलेज आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी। बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and मैकेनिकल। MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी। सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE from nursery to 5th standard, सिद्धांत कॉलेज। ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार मुकुंदराव किर्लोस्कर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते। ज्येष्ठ साहित्यिक ह.मो. मराठे, ज्येष्ठ पत्रकार S.K. कुलकर्णी, विजय कुवळेकर, सुरेशचंद्र पाध्ये, प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, म.ना. गोगटे, डॉ. मुकुंद महाजन, प्रकाश भोंडे, विलास किरवते आदींनी यावेळी भावना व्यक्त केल्या। ज्येष्ठ पत्रकार मुकुंदराव किर्लोस्कर यांनी मासिक आणि साप्ताहिकांमधून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाला सर्वांगाने स्पर्श केला। दैनिकांची दृष्टी असलेल्या या संपादकाने ताज्या घडामोडींची दखल घेतली। अतिथी संपादक ही संकल्पना रुजवणाऱ्या किर्लोस्कर यांच्या निधनामुळे सुसंस्कृत, उत्साही संपादक हरपला असल्याची भावना पत्रकारितेतील मान्यवरांनी व्यक्त केली। कोणाशी कटुता येणार नाही याची त्यांनी नेहमी काळजी घेतली। भविष्याचा वेध घेणाऱ्या या संपादकाला सामाजिक समता आणि जातीयता निर्मूलनाविषयी आस्था होती। S.K. कुलकर्णी म्हणाले, दुसऱ्यांची वेगळी मते समजावून घेणारा महाराष्ट्रातील सुसंस्कृत संपादक म्हणून किर्लोस्करांचे नाव घ्यावे लागेल। भ्रमंती करून नोंदी घेणारा सतत उत्साही असलेले किर्लोस्करांसारखा अभ्यासू दृष्टा संपादक दैनिकाला लाभायला हवा होता। आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी। बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and मैकेनिकल, MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA,
BBA, MBA एंड MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी। सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड। सिद्धांत कॉलेज। ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। डॉक्टर बाळासाहेब सोनावणे संपादित भटक्या विमुक्तांचे मुक्तचिंतन या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले। डॉक्टर मा.प. मंगुळकर, डॉक्टर रावसाहेब कसबे, शीला चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते। प्राध्यापक रामनाथ चव्हाण म्हणजे भटक्यांसाठी भटकणारा माणूस, मानवतेचा मित्र असे सांगत वैद्य म्हणाले, भटक्या जमातीच्या तळागाळात जाऊन वेध घेण्याचा ध्यास प्राध्यापक चव्हाण यांनी घेतला आहे। रामनाथजींनी महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त 42 जाती जमातींवर संशोधनपर लेखन केले आहे। देशात सध्या जातीचे बंड वाढते आहे। ब्राह्मण, देशमुख साहित्य संमेलने होत आहेत। दुसऱ्या समाजाबद्दल दुस्वास वाढतोय। जातीवरून राजकारण होत आहे। हे पाहिले की मन विषण्ण होते। जाती धर्माचे द्वंद्व मिटत नाही तोपर्यंत समाजात ऐक्य निर्माण होणार नाही असे सांगत ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य यांनी जातीपातीच्या राजकारणाबद्दल खंत व्यक्त केली। रामभाऊ म्हाळगी यांनी मतदारांशी उत्तरदायित्व म्हणून कार्यवृत्त देण्याची प्रथा सर्वप्रथम सुरू केली असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी केले। भारतीय जनता पक्षाच्या कसबा विधानसभा मतदारसंघातील वाडा संस्कृती अभियानातर्फे म्हाळगी यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथील सरस्वती मंदिर पटांगणात व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजिला होता। अध्यक्षस्थानी दादासाहेब बेंद्रे होते। माजी खासदार अण्णा जोशी, मीरा पावगी, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ व्यासपीठावर होते। रामभाऊ म्हाळगी यांची राजकीय जीवनशैली असा व्याख्यानाचा विषय होता। कालानुरूप बदल होणारच, मात्र रामभाऊ म्हाळगी यांची राजकीय जीवनशैली अनुकरणीयच होती। कार्यकर्त्यांसमोर आदर्श ठेवून काम करणारे प्रवर्तक असे त्यांच्याविषयी लालकृष्ण अडवाणी, दीनदयाळ उपाध्याय म्हणत असत। त्यांच्यासारख्या नेत्यांमुळे पुण्याचा जनसंघ देशात आघाडीवर राहिला। नौके असतानाही त्यांनी विधिमंडळाच्या कामात ठसा उमटविला। संसदीय आयुधांचा पुरेपूर वापर केला असे नाईक यांनी सांगितले। साधे सरळ मनोवृत्तीचे आणि सायकलवरून जाणारे रामभाऊ म्हाळगी यांचे व्यक्तिमत्व आठवले की सध्याच्या राजकारणातील अनेक अपप्रवृत्ती प्रकर्षाने समोर येतात असे सांगून मेंदळे यांनी काही आठवणी कथन केल्या। माहेर सोडून सासरी आले। इथे प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। ETV मराठीने नाट्यरंग, क्राईम डायरी आणि सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस हे नवे ब्लॉकबस्टर कार्यक्रम दाखल करत असल्याची घोषणा नुकतीच केली। या 3 कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आदेश बांदेकर, सुबोध भावे आणि सुदेश भोसले यांनी येथे या कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली। नाट्यरंग या कार्यक्रमाद्वारे भारतीय टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच टेलिव्हिजन स्वरूपात एकांकिका आणल्या आहेत। त्यामुळे दर्शकांना घरच्या घरी थिएटरचा अनुभव घेता येणार आहे। आदेश बांदेकर हा कार्यक्रमाचा सूत्रधार असणार असून तो कथानक व त्यातील पात्र यांच्याद्वारे कहाणी पुढे नेणार आहे। नाट्यरंग 11 मार्च पासून दर सोमवारी व मंगळवारी प्रसारित होणार आहे। लेखक व दिग्दर्शक केदार शिंदेचे बॉम्बे मेरी जान हे नाट्यरंगावरील पहिले नाटक असेल, तर सुबोध भावे सूत्रधार असणाऱ्या क्राईम डायरी या कार्यक्रमात सामान्य माणसांनी केलेल्या खेळून टाकणाऱ्या गुन्ह्यांची ओळख करून देणार आहे। गुन्ह्यामागचे कारण, गुन्हेगाराची मानसिकता याचे विश्लेषण करण्याचा यात प्रयत्न केल्याचे सुबोध भावे यांनी सांगितले। सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक असणारे प्रसंगावधान, जागरूकता याविषयी लोकांना जाणीव करून देण्याचा याद्वारे प्रयत्न केला असून अनेक सत्य घटनांवर आधारित हा कार्यक्रम असल्याचे भावे यांनी सांगितले। 13 मार्च पासून बुधवार व गुरुवार रात्री 9:30 वाजता हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे।
आठवड्याची सांगता सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेसने होईल। या कार्यक्रमामध्ये आता सेलिब्रिटी परीक्षक सुदेश भोसले येणार आहेत। 15 मार्च पासून दर शुक्रवार व शनिवारी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात केवळ खुर्चीवर बसून परीक्षकाची भूमिका साकारणार नसून स्वतः त्यात सहभागी होणार असल्याचे सुदेश भोसले यांनी सांगितले। आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता। माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता। त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। भारतीय विकास परिषदेच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। श्रीलंकेतील तामिळ रहिवाशांची कत्तल तसेच महाराष्ट्रातील दलितांवरील अत्याचारातील आरोपींना शिक्षा देण्यासाठी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी अशा विविध मागण्यांसाठी भारतीय विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुधाकरण पणिक्कर यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले। मेजर अशोक सरतापे, शोभना SP, मंदा चव्हाण, अंजली कलिमूर्ती, प्रिया करदाळे, ज्योती नैनार, अंजली चिन्नस्वामी, दौलत धेंडे, वसंतराव हराळेंसह अनेक महिलांचा आंदोलनात सहभाग होता। श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना भारतात येण्यास बंदी, श्रीलंकन क्रिकेट खेळाडूंना भारतातील सामने खेळण्यास बंदी, नगर व भंडाऱ्यातील मागासवर्गीय अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करून ठार केलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा देऊन अत्याचारित कुटुंबियाचे पुनर्वसन करावे, तसेच महिला आयोग अध्यक्षपदी नेमणूक करावी अशा विविध मागण्यांसाठी भारतीय विकास परिषदेने आंदोलन केले। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची।